नाशिकमधील टॉप 5 वन डे पिकनिक स्पॉट्स। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। नाशिक म्हणलं की डोळ्यांसमोर येतात ती मंदिरं आणि द्राक्षांच्या बागा। पण तुम्हाला माहिती आहे का, नाशिकमध्ये असे काही स्पॉट्स आहेत जिथे तुम्ही फॅमिली किंवा मित्रांसोबत एक दिवसांची मस्त पिकनिक एन्जॉय करू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिकमधील टॉप 5 वन डे पिकनिक स्पॉट्स। चला तर मग सुरू करूया। आपलं पहिलं ठिकाण आहे सोमेश्वर धबधबा। गंगापूर रोडवर असलेलं हे ठिकाण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात अतिशय सुंदर दिसतं। इथे तुम्ही दूधसागर धबधब्याचा आनंद घेऊ शकता। जवळच असलेलं सोमेश्वर मंदिर आणि नवशा गणपती मंदिरही खूप शांत आणि प्रसन्न आहे। धबधब्याजवळचे फोटोशूट, शांत वातावरण आणि जवळच असलेली बालाजी मंदिरे हे इथे खास आहे। नंबर 2, पांडवलेणी आणि दादासाहेब फाळके स्मारक। इतिहासाची आवड असेल तर पांडवलेणी हे उत्तम ठिकाण आहे। 2000 वर्ष जुन्या या 21 लेणी पाहण्यासाठी तुम्हाला थोडी चढण चढावी लागेल, पण वरून दिसणारं नाशिक शहराचं दृश्य अप्रतिम असतं। लेणी पाहून झाल्यावर तुम्ही खाली असलेल्या दादासाहेब फाळके स्मारकातील गार्डन्स आणि म्युझियम मध्ये वेळ घालवू शकता। नंबर 3, MTDC बोट क्लब। जर तुम्हाला वॉटर स्पोर्टची आवड असेल तर गंगापूर धरणावर असलेला MTDC बोट क्लब तुमच्यासाठी बेस्ट आहे। इथे तुम्ही स्पीड बोटिंग, कयाकिंग आणि क्रूजचा आनंद घेऊ शकता। संध्याकाळच्या वेळी इथला सनसेट पाहायला विसरू नका। आपलं चौथं ठिकाण आहे अंजनेरी हिल्स। ट्रेकिंग प्रेमींसाठी अंजनेरी हे एक पर्वणीच आहे। भगवान हनुमानांचे जन्मस्थान मानले जाणारे हे ठिकाण निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे। पावसात तर इथलं ढग आणि हिरवळ मनाला मोहून टाकते। ट्रेक थोडा मध्यम स्वरूपाचा आहे, पण वर गेल्यावर मिळणारा आनंद वेगळाच असतो। आणि शेवटचे ठिकाण म्हणजे सुला वाईन यार्ड्स। जर तुम्हाला थोडं लक्झरी फील हवं असेल तर इथे नक्की जा। वाईन टूर, टेस्टिंग आणि इथलं वातावरण खूप रिफ्रेशिंग आहे। याशिवाय नाशिक जवळ अनेक ॲग्री टुरिझम सेंटर्स आहेत, जिथे तुम्ही ग्रामीण जीवनाचा अस्सल गावरान जेवणाचा आनंद घेऊ शकता। तर मित्रांनो, हे होते नाशिकमधील टॉप 5 पिकनिक स्पॉट्स। तुम्ही यापैकी कोणत्या ठिकाणी जाणार आहात आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।